नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आत्ता आम्ही आहोत वाघोली गावात. मी, मम्मी, पप्पा आणि सिद्धू आम्ही इथे काल आलो आहे आणि आम्ही एक रात्र इथे स्टे केला होता. म्हणजे ज्या आजी आजोबांचा मी एक मिनी व्लॉग टाकला होता. ॲक्च्युली हे वाघोली गाव आमचंच आहे, म्हणजे देऊर हे आमचं गाव आहे, पण मी म्हणाली होती की तिथे आमचं घर वगैरे काहीच नाही आहे. तर ह्या आजी आजोबांची अशीच ओळख झाली आणि मग आम्ही त्यांच्याकडे राहायला आलो. तर मी व्लॉग टाकला आहे, त्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तर तो नक्की बघा, तेव्हा तुम्हाला कळेल. तर हे त्यांचं घर आहे, दिसतंय पूर्ण चारी बाजूनी माझ्या शेत आहे. आणि आम्ही भोरमध्ये म्हणजे मामाच्या गावी येऊन 3-4 दिवस झालेत. तिकडेच माझी मावशी पण आहे आणि आमच्या ज्ञानेश्वरीचं बड्डे आणि बारसं होतं रविवारी, त्याच्यासाठी आम्ही आलो होतो. ॲक्च्युली मी 2 दिवस आधीच आले होते, पण आमच्यात कुठलंही फंक्शन असेल तर गोंधळ जास्त असतो, त्याच्यामुळे व्हिडिओच नाही काढले मी आणि त्याच्यामुळे मिनी व्लॉग मी काहीच टाकलं नाही. तर आता मी वाघोली गावात आहे. काल आम्ही काळूबाईला गेलो होतो, पसरणीला गेलो होतो. ते सगळं करत करत सातारा वगैरे करत करत आम्ही वाघोलीला आलो, एक रात्र राहिलो. आणि आत्ता आम्ही जाणार आहोत जी की आमची देवी आहे देऊरला, आमची कुलस्वामिनी मुदाई देवी, तिच्या दर्शनाला. तर हे बघा, हे खूप म्हणजे हे खूप सुंदर गाव आहे. चारी बाजूनी माझ्या शेती. इथे बाजूला जे दिसतंय ना, हे ज्वारी आहे. इथे तो हे काय म्हणतात त्याला, ऊस आहे, ऊस. आणि तिथे जे आहे ते त्यांचं घर आहे. ते जे आजी आजोबा आहेत ज्यांच्याकडे आम्ही राहिलो ते खूप जास्त प्रेमळ आहेत आणि त्यांची पण जी मुलं आहेत ते मुंबईला असतात, म्हणजे त्यांच्या फॅमिलीज मुंबईला असतात आणि ते दोघं इथे राहतात, कारण का त्यांना शेती वगैरे करायला लागते. आणि त्यांच्याकडे बरंच काय काय आहे. त्यांच्याकडे आलं आहे, परत तुम्हाला सांगते भेंडी, गवार, मिरची, सगळं मी टाकल्यात व्हिडिओ, त्या तुम्ही बघा. बऱ्याच गोष्टी आहेत आणि आम्ही सगळं हे पहिल्यांदाच अनुभवतो आहे आणि इतक्या जवळून तर पहिल्यांदाच, कारण गावच नाही म्हटल्यावर, गाव आहे पण गावी घर नाही, शेती नाही म्हटल्यावर हे सगळं खूप जास्त नवीन वाटतं. आणि तसंच आमच्यासाठी हे खूप नवीन आहे हे सगळंच. हे जे माझ्यासमोर म्हणजे नजर जाईल तिथपर्यंत मला हिरवं दिसतं आहे. तर हे खूप, कारण हे आम्ही कधीच एक्सपिरियन्स नाही केले. आम्ही फक्त मामाच्या गावी यायचो लहानपणापासून, पण मामाचं गाव पण असं सिटी आहे, तिथे पण असं शेत वगैरे नाही आहे, त्यामुळे ह्या अशा गोष्टी आम्हाला कधी मिळाल्या नव्हत्या. तर आत्ता ह्या आजी आजोबांमुळे आम्हाला या मिळत आहेत. तर खूप जास्त छान वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. खूप सुंदर गाव आहे आणि असं आपण शहरातले तर आपल्याला असं गावी आल्यावर म्हणजे एक वेगळंच वाटतं, तसं आम्हाला वाटतं आहे. आमच्या चौघांना पण ही गोष्ट खूप आवडली आहे. मम्मीला तरी माहिती आहे, कारण ती भोरचीच आहे त्यामुळे तिला आहे. पण पप्पा, सिद्धू, आम्ही पप्पा पण प्रॉपर मुंबईचे, त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी माहिती नाही. जेव्हा पण आम्ही जेव्हा खेडेगावात येतो तर आमच्या पप्पांचं असं असतं की सकाळी लवकर उठायचं आणि सगळं फिरायचं, सगळं बघायचं, कारण आपल्याला हे अनुभवायला मिळत नाही. तर लवकर उठायचं आणि सगळं बघायचं. पण आम्ही इतकं जास्त थकलो होतो त्याच्यामुळे उठायला लेटच झाला ॲज युजल. त्याच्यामुळे पण आम्ही सगळं फिरलो आम्ही. हे पूर्ण शेत बघितलं, सगळं बघितलं आम्ही. खूप जास्त फोटोज काढले, व्हिडिओ काढल्या, मजा येते. आता आम्ही दुपारी जेवू इथेच आणि मग आम्ही निघू आणि मग आम्ही परत जाऊ मामाच्या गावी भोरला आणि तिथून मग 2 दिवसांनी जाऊ मुंबईला. अशी आमची एकंदर ट्रीप आहे. मी आली आहे इथे थर्सडेला रात्रीच बसले होते, फ्रायडेला मॉर्निंगला आले आणि सिद्धू आणि मम्मी पप्पा हे लोक आले सॅटर्डेला. मी थोडी लवकर आले होते. आमच्या ज्ञानेश्वरीचं बर्थडे आणि बारसं पण खूप जास्त छान झालं. त्याच्यामध्ये मी अँकरिंग केलं. परत एक अशी कविता मी लिहिली होती माझ्या दादा वहिन्यांसाठी, कारण ज्ञानेश्वरी ही म्हणजे मला 3 दादा आहेत, मावशीची मुलं 3, तर त्यांना मुलगी नव्हती. तर ही जी झाली ती खूप वर्षांनी त्यांच्या घरात मुलगी झाली होती ज्ञानेश्वरी. तर त्याच्यावर मी कविता केली होती. त्याची जर व्हिडिओ मला मिळाली तर मी नक्की अपलोड करेल माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी त्यांच्यासाठी लिहिलं होतं आणि त्यांना सरप्राईज दिलं होतं. त्या बारशामध्ये मी अँकरिंगसुद्धा केलं. तर एखादा फोटो वगैरे काही मिळालं तर मी अपलोड करेल. माझ्याकडे तर काहीच नाही आहे आणि माझ्या लक्षात पण नाही आलं की आपल्या मोबाईलमध्ये हे शूट करावं, एवढं डोक्यातही नाही आलं. पण येस, फोटोग्राफरकडे असेल तर मी नक्की घेऊन माझ्या यूट्यूब चॅनलवरती कविता अपलोड करेल. खूप छान झालं बर्थडे पण आणि बारसं पण खूप मस्त झालं. ची ट्रिप एकदम छान झाली. फक्त एवढंच की मला काहीच शेअर नाही करता आलं, कारण मला व्हिडिओच नाही काढता आले आणि जे पण काढले एकदम खूप गोंधळ होता, त्याच्यामुळे मला एडिटिंगला पण टाईम नाही मिळाला, त्यामुळे ते राहून गेलं. ठीक आहे, चला बघूया आता आधी जायचं आहे देवीच्या दर्शनाला. मग दर्शन घेऊन त्याच्यानंतर ते पण मी टाकेल आमचं मंदिर कसं आहे. आमचं मंदिर खूप छान आहे देवीचं, मुदाई देवीचं मंदिर. तो एंट्रन्स कसा आहे गाभाऱ्यात जाण्याचा ते सगळं मी दाखवेन. आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी जेवू आणि मग आम्ही निघू भोरला जायला. मग भोरला गेल्यानंतर मी माझा हा व्लॉग एंड करेल.
चला बघूयात आता, जाऊयात मंदिरात. हे बघा, ही गवारी आहे, दिसली? हे गवारीचं झाड आहे आणि हे बटाटा. बटाटे खाली असतात. हो, दोडका, ज्वारी बघा, ज्वारी. ते बाबा आम्हाला दाखवत आहेत झाड. हे काय ज्वारी, भारी वाटते. आली कोंबडा मिळणार नाही. फोटो काढतोय कोंबड्यांचे. बापरे, पावसाची ह्याची बांधायची ना. यांचं ते आजी दूध कधी काढतात? सकाळी काढलं ना आम्ही. काढलं? गेलं बी, नेलं बी. हा, विकता काय? हा, दिलेलं जातं ना. त्याची व्हिडिओ काढली असती. गहू बघ, गहू सगळा. गहू सडायला मशीन मध्ये येणार आहे ना. हा सगळा गहू आहे. जास्वंद बस, अक्षी जास्वंद तुझ्या आवडीचं बघ. जास्वंद. हा, रेड वाला आहे ते. चारी बाजूने शेतच शेत. हे जे झाडात तर दिसते ना, जे की पूर्ण वाळले. ॲक्च्युली जेव्हा आम्ही 2 वर्षापूर्वी आलो होतो ना, तेव्हा एवढे आंबे होते, एवढे आंबे होते. पण आता ते काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं, तर ते पूर्ण जळून गेलं. शिट, खूप वाईट वाटतंय मला. आम्ही 2 वर्षापूर्वी ह्याच्या कैऱ्या, खूप कैऱ्या नेल्या होत्या. हा घेतला, तयारी केली आहे. आता आम्ही चाललोय देऊरला, म्हणजे देवीच्या दर्शनाला. ते मंदिर मी तुम्हाला दाखवते. आमची कुलस्वामिनी होती मुदाई देवी देऊरमध्ये. तर आता आम्ही निघालोय तिथे. माझी चप्पल कुठे आहे का? आम्ही सगळेजण चाललोय आणि आम्ही आज टेम्पोमधून जाणार आहे. टेम्पोमध्ये बसण्याची तयारी चालू आहे. मला तर वाटते मी पहिल्यांदा अशी टेम्पोत बसत असेल. चालेल, मी हे एन्जॉय करणार आहे. म्हणजे कोणाला कोणाला असं वाटत असेल की एवढी गाव 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 शेत शेत असं का करते. खरं सांगू का, कारण लहानपणापासून ही गोष्ट कधी मिळालीच नाही. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल इतकं जास्त अट्रॅक्शन आहे. आणि आमच्या गावात आम्ही पहिल्यांदा राहिलो होते, पण ह्या आजी आजोबांमुळे. खरंच त्यांचीच कृपा आहे. पहिल्यांदा आम्हाला एक रात्र तरी राहायला मिळालं. ते काय 4-5 दिवस राहायला बोलतात, पण आपल्याला तेवढं जमणार नाही. पण एक रात्र तरी आम्हाला आमच्या गावात राहायला मिळालं, ते पण त्या आजी आजोबांमुळे. त्यामुळे खूप छान वाटते. कारण ह्या असं गोष्टी कधी बघितल्याच नाही. शेतातलं घर, शेत म्हणजे कसं असतं का कधीच बघितलं नव्हतं. त्यामुळे ते बघताना खरंच म्हणजे खूप छान वाटते. खूप खूप म्हणजे खूप जास्त छान वाटते. मम्मी आवाज देते, आता आम्ही जाऊ. तुझं काय घेतलं काय वस्तू? आपल्याला काहीच नाही. आपण आता देवाच्या मोठी घेऊ. तू बघ इथे दिसतोय काय? अरे पण इथे मला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या देवीच्या मंदिरात. मंदिर झालंय, काम चालू आहे. मंगळवार असल्यामुळे थोडी गर्दी आहे. पण चालणार आहे. तुम्हाला आता दाखवते मंदिर आतून कसं आहे. खूप छान मंदिर आहे, खूप छान. त्याचा एंट्रन्स कसा आहे, आतमध्ये जायचा, गाभाऱ्यात जायचा, तो पण मी स्पेशली दाखवणार आहे. कारण तो खूप भारी आहे. मला वाटते आम्ही तिथून वाघोलीवरून अर्ध्या तासात इथे आलो. चला, आई मुदाई देवी. नाही आहे ना गर्दी.
चल ना. असू देत चल. थोडीशीच, एकदम थोडीशी लाईन, एकदम थोडीशी. हा एंट्रन्स आहे गाभाऱ्यात जायचा आणि ह्याचं एक वैशिष्ट्य आहे, किती पण जाड व्यक्ती असली ना तरी ती त्यातून आत जातेच. म्हणजे ते तर आमच्या देवीचंच वैशिष्ट्य आहे. ते बघा आता ते काका येत आहेत. ते बघा असं आतमध्ये जायला असं बाहेर यावं लागतं. एका वेळी एकच माणूस करू शकतो. म्हणजे ही आमची कुलस्वामिनी आहे बुधाई देवी ते. तर ते असं एंट्रन्स दाखवला मी छोटासा, त्याचं वैशिष्ट्य आता सिद्धू पण सांगितलं. बोल. हे खूप प्राचीन मंदिर आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ही नंतर तो शॉर्ट ॲड करेल फक्त मंदिराचा. याचं वैशिष्ट्य असं की मेन जी मूर्ती जिथे प्रस्थापित झाली देवीची, जिथे प्रकट झाली, तिथे जायचा मार्ग हा एकदम खडतर आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम 1x1.5 असा काहीतरी फुटाचा तेवढा छोटासा एकदम दरवाजा आहे. त्यातून तुम्हाला आत जावं लागतं. जसं की वैष्णोदेवीला सुद्धा असंच आहे. तुम्हाला आता आम्ही दाखवतो पूर्ण ब्लॉगमध्ये नेमकं कसं ते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. पण याचं वैशिष्ट्य असं की कितीही जाडा माणूस असला फक्त घाबरायचं नाही, देवीचं नाव घेऊन आत जायचं. ती बरोबर तिथं तुम्ही आज जाणार, दर्शन घेणार, तिथून व्यवस्थित सुटून बाहेर येणार. तर असं आहे. आणि आता आपण जाऊयात आतमध्ये. छान एंट्रन्स आहे, एकदम मस्त आहे. आता मी जरा मंदिराचा परिसर दाखवते तुम्हाला. हा मंदिराचा परिसर आहे. इथे जेव्हा सवाष्णी वगैरे असतात तेव्हा इथे जेवण बनवतात. सवाष्णी इथेच जेवायला बसतात. आणि नवरात्र उत्सवामध्ये आमच्या देवीची जत्रा असते. असा परिसर आहे मंदिराचा. हे बघा, हे लोक कसं जेवण बनवत आहेत. असं जेवण बनवतात आणि इथेच सवाष्णी बसतात. असं मंदिर आहे. इथे गोंधळ वगैरे पण होतात. म्हणजे आपण गोंधळ वगैरेही करू शकतो. ही आमची कुलस्वामिनी बुधाई देवी. आता निघाले आम्ही मंदिरात. परत वाघोलीला जाणार आहे. मम्मीचा डे नाईट असला. आत्ता आम्ही इकडे आलं काढतोय, जे की मला रोज लागतं चहामध्ये. आल्याशिवाय चहा अपूर्ण वाटतो आम्हाला. आणि मगाशी आम्ही तो कोयताच घेऊन नव्हतो गेलो, त्याच्यामुळे आलं काढायचं राहिलं. आता परत चाललोय आलं काढायला. हे बघा हॅलो, किती जोर लावायला लागतो याला. वा, आलं काढून झालं आमचं. आता परत घरी जातोय. हे सगळं सामान आम्हाला त्या आजी बाबांनी दिलं होतं. कुठे भेटलं? तिथं असते ती. हा चला. कांद्याची पात भरपूर दिली हो, एवढी कशाला द्यायची.
मामा भावाला ते ह्याच्यात खाली आणि मग हे खराब होईल, डाळ खराब होईल. स्ट्रॉबेरी पण घेऊन आलाय मामा. तर आत्ता आम्ही निघालोय भोरला. तेव्हा तिकडून मम्मी पप्पा देत आहेत. आता आम्ही गाडीवर वाघोली फाट्याला जाऊ आणि तिथून मग जी ST वगैरे मिळेल तिथून जाऊ भोरला. तर आता आम्ही आलोय भोरला. ॲक्च्युली आम्ही 3 गाड्या चेंज करत आलो, त्याच्यामुळे खूप जास्त टाईम लागला. त्याच्यानंतर आता हे सगळं बघा काय चालू आहे. जे जे त्यांनी दिलं होतं ते पॅकिंग चालू आहे. आणि हे माझ्या मामाचं घर आहे. मला नको दाखव. मामी म्हणतायत की मला नको दाखवूस, तर मी आता दाखवतेच. हे बघा आमच्या मामी. ते अण्णा माहित आहेत ना, ते तुम्हाला दाखवलेले मी. हे बघा ते हेच अण्णा. म्हातारा बाई. हा म्हातारा. ही आमची गुड्डी. चला तर मग हा ब्लॉग इथे एंड करते. आम्ही उद्या माईक लावला नाहीये. तर हा ब्लॉग मी इथे एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.